मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता जे आबा आहेत ते मालतीवरती खूप चिडलेले असतात आणि म्हणतात की मालती, तुम्ही असं काही बोलायला नको होतं. अहो असं का बोललात तुम्ही? अहो राणीने काय केलं एवढं? तर आता लगेच मालती म्हणते की तुम्ही बघितलं नाही का तिने कसे कपडे घातले होते ते? तर आता मालती म्हणते की तुम्हाला लक्ष देतात नाही तिच्याकडे. असं जर दुसरं कोणी केलं असतं तुम्ही किती बोलले असतात. तर आबा म्हणतात मी कुणाला बोललो नसतो, कारण की हे बघ अगं पेय म्हणजे पेयचे कपडे असेच असतात. मग ती पेयचे कपडे असेच घालेल ना का वेगळे घालेल तू सांग बरं? असं मालतीला बोलतात. तर मालती म्हणते की हो, अहो खरंच ना आबा तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे. पण हे बघा मला ती राणी अजिबात चालत नाही. तिच्यामुळे माझी चिकू गेली आहे ना, मला ती राणी ह्या डोळ्यासमोर नको आहे. तर आबा बोलतात, "हे बघ आता आपल्या इंद्राला तू काही बोलली तरी चालणार नाही, कारण की आता तो तुझं ऐकणार नाही आहे. कारण त्याचं आता लग्न झालं तो मोठा झाला तो लहान नाही राहिला आता." असं बोलते आणि आबा जातात. तर आता मालती खूप चिडलेली असते. ती विचारात गुंग असते, कारण आबा असं बोलल्यामुळे तिच्या मनाला खूप लागतं. तेवढ्यात तिथे उर्मिला येते आणि म्हणते, अजून ती मालतीला भडकून देते आणि म्हणते की मालती आई, काय हो तुम्ही, तुम्हाला कळलं नाही का? बघा ना ती तुमच्यासमोर कसे कपडे घालते, अहो कशी राहते ती. आणि काय हो मालती आई, तुम्हाला चालतं की हे सगळं? अहो ती बघा ना कसा त्रास होईल म्हणून वागते. आपल्या चिकूला पण तिच्यामुळं गमावं लागलं आपल्याला, असं म्हणते. तर आता लगेच असं उर्मिला म्हणल्यामुळे मालतीला अजूनच राणीचा खूपच राग येतो. आणि आता इकडं जो विक्रांत आहे तो आता राणीला मारण्याची सुपारी त्या गजाला देतो. गजा म्हणतो, विक्रांत सर तुम्ही काही काळजी करू नका, मी राणीला संपवणार म्हणजे संपवणार बघा तुम्ही, नाहीतर. आणि ती मशीन चालू करणार आणि त्या मशिनीमध्ये तिचा हात जाईल बघा तुम्ही, असं म्हणत असतो. तर आता विक्रांत म्हणतो की हो, पण तू म्हणतोय ना ते झालं पाहिजे, कारण की मला राणीला एकदाचं संपवायचं आहे, असं बोलतो. तर आता बघूया पुढील भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे. खरंच राणीचा मशिनीमध्ये हात जाईल का? आणि राणीला काही इजा होईल का? आणि इंद्र याच्यावर काय रिॲक्शन करेल? हे सगळं बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करून घ्या.